आज आपण घरच्या घरी झणझणीत लाल भडक असं लाल तिखट घरच्या घरी कसं बनवायचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर घरी बनवलेलं हे लाल तिखट बाजारातून जे आपण विकत आणतो की नाही, तर त्यापेक्षा खूप चविष्ट असतं. तर तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने एकदा लाल तिखट बनवून बघा. अगदी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बऱ्याच काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचं सुद्धा मी जसं बनवलेलं आहे, माझं जसं लाल तिखट झालेलं आहे तसंच तुमचं देखील होणार आहे. कारण व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. तर तुम्हाला लाल तिखट बनवण्यासाठी कोणती मिरची किती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे, आपल्याला लाल चटणी कुठून आणताना, तर त्याच्यासाठी मिरची कोणती घ्यायची, त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, त्याचा सुगंध, त्याची चव आणि त्याचा रंग हा वर्षभर टिकण्यासाठी मी तुम्हाला महत्त्वाच्या 2 टिप्स दिलेल्या आहेत. त्या तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचं देखील माझ्यासारखंच लाल तिखट होणार आहे. कारण हे लाल तिखट आपण एकदा बनवलं ना, तर वर्षभर ते आपल्याला म्हणजे ठेवावं लागतं. तर त्यासाठी तिखट बनवत असताना काही महत्त्वाच्या म्हणजे टिप्स फॉलो करायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दिलेल्या म्हणजे काही टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. आणि असं काचेच्या बरणीमध्ये हे लाल तिखट भरून ठेवायचं. प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये अजिबात हे भरून ठेवायचं नाही. त्याने काय होतं, चव ही आणि सुगंध, रंग हा वर्षभर टिकून राहतो काचेच्या बरणीमध्ये हे लाल तिखट असं भरून ठेवल्याने. जर तुम्हाला लाल तिखट ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही WhatsAppला मेसेज करू शकतात. तुम्हाला जवसाची चटणी, शेंगदाणा चटणी, तिळाची चटणी, कारळ्याची चटणी, लाल तिखट ऑर्डर करायचं असेल, काळा मसाला ऑर्डर करायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात. इथं आपल्याला सर्वात अगोदर मिरची आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. तर इथं मी मिरची घेतलेली आहे तेजा डिलक्स 1 किलो मिरची घेतलेली आहे. नंतर शंकेश्वरी मिरची ही पाऊण किलो म्हणजे 725 ग्रॅम घेतलेली आहे. आणि बेडगी मिरची पावशेर म्हणजे 225 ग्रॅम घेतलेली आहे. आता हे सर्व मिरची आपण वाळवून घेतलेली आहे. आणि आता ही मिरची आपल्याला काय करायचं आहे, याचं लाल तिखट आपल्याला डंकावर कुठून आणायचं आहे. तर त्याच्यासाठी बघा इथं 3 प्रकारच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या 2 किलो मिरच्या आहेत. तर त्या मिरच्या मी पूर्ण बघा एका टोपल्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला याची चटणी करून आणायची आहे. तर त्याच्यासाठी बघा इथं मी 225 ग्रॅम इथं मी धने घेतलेले आहेत. ते स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला 2 किलोसाठी बघा इथं 200 ग्रॅम आपल्याला जिरे घ्यायचे आहेत. जिरे चांगले स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे 50 ग्रॅम ओवा घालायचा आहे. आता हे सर्व मिक्स करायचं आणि डंकावरती आपल्याला याची चटणी बारीक करून आणायची आहे. तर चला, आता हे एका कॅरी बॅगमध्ये मी सर्व ह्या मिरच्या भरलेल्या आहेत. आणि मीठ हे आपल्याला लगेच घालायचं नाही. डंकावरती आपल्याला कुटण्यासाठी जेव्हा जाणार आहे तेव्हा बारीक करताना त्याच्यामध्ये मीठ आणि थोडेसे 2-3 चमचे तेल घालायचं आहे. त्याने चटणीला रंग हा छान येतो आणि मिठामुळे चटणी ही चांगली बारीक होते. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. वर्षभराच्या बघा साठवणीतील लाल तिखट इथं बनवून तयार झालेला आहे. पाहू शकतात रंग काय सुरेख असा लाल भडक असा रंग आलेला आहे. तर चला, आता हे आपल्याला इथं बघा बनवून झालेलं आहे आणि इथं आपल्याला भरायचं आहे एका काचेच्या बरणीमध्ये. तर इथं बघा काचेची बरणी घ्यायची आहे आणि काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे लाल तिखट भरून ठेवायचं आहे. म्हणजे त्याने काय होतं, आपण जे तिखट बनवलेलं आहे तर त्याचा वर्षभर याचा रंग असा टिकून राहतो आणि त्याचा सुगंध देखील टिकून राहतो. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच लाल तिखट बनवून बघा. मी हे 2 किलोचं लाल तिखट बनवलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी म्हणजे महत्त्वाच्या काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा.
तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा लाल तिखट बनवण्यासाठी मिरची कुठली घ्यायची म्हणजे कोणती घ्यावी, पुन्हा लाल तिखट हे वर्षभर त्याचा रंग, सुगंध हा टिकून राहण्यासाठी मी महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात कुठेही स्किप न करता. आणि असं काचेच्या बरणीमध्ये हे लाल तिखट भरून ठेवायचं. प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये अजिबात हे भरून ठेवायचं नाही. त्याने काय होतं, चव ही आणि सुगंध, रंग हा वर्षभर टिकून राहतो काचेच्या बरणीमध्ये हे लाल तिखट असं भरून ठेवल्याने. जर तुम्हाला लाल तिखट ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही WhatsAppला मेसेज करू शकतात. तुम्हाला जवसाची चटणी, शेंगदाणा चटणी, तिळाची चटणी, कारळ्याची चटणी, लाल तिखट ऑर्डर करायचं असेल, काळा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात. तुम्हाला व्हिडिओवरून समजलंच असेल की आपलं लाल तिखट हे किती कलरफुल असं लाल भडक असं झालेलं आहे आणि हे काचेच्या बरणीमध्ये तुम्ही वर्षभर असं टिकवू शकतात. प्लॅस्टिकच्या बरणीचा अजिबात वापर करू नका. तुम्ही या पद्धतीने एकदा तिखट बनवून बघा. खूप म्हणजे टेस्टी लागतं आणि मी जेवढं साहित्य टाकलेलं आहे तर तेवढं तुम्ही टाका. जिरे, ओवा, धने याने तुम्ही याची भाजी जरी बनवली ना तरी पण खूप टेस्टी लागते. काळ्या मसाल्याचीच भाजी बनवावं असं काही नाही. तुम्ही हे तिखट लाल तिखट वापरून सुद्धा भाजी बनवू शकतात. तर ते खूप चविष्ट बनतं. एकदा नक्की बनवून बघा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय, पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा झटपट बनणाऱ्या युनिक अशा अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये बनवून मी रेसिपी अपलोड करत असते. तर त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नवनवीन अपडेटसाठी साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.